जय मल्हार, जय महाराष्ट्र, जय भारत. सर्वांचं धनगर समाज जागृती चॅनलवरती मी मनापासून स्वागत करतो. प्राईम टाइम चर्चा या कार्यक्रमामध्ये स्वागत. प्राईम टाइम चर्चेमध्ये माझ्यासोबत चर्चेसाठी या ठिकाणी नारायणजी खर्जे, दीपकजी बोराडे, सोमनाथजी देवकाते, व्यंकटेशजी चामनार सर आणि अजून काही मान्यवर आहेत. त्या सर्वांचं मी स्वागत करतो. आपल्या आजच्या या प्राईम टाइम चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी मी आपल्या सर्वांना विनंती करेल, हा कार्यक्रम आपण जास्तीत जास्त समाज बांधवांच्या पर्यंत शेअर करा, जेणेकरून जी काही चर्चा होती, प्रबोधनाची मोहीम आपण जी सुरू केलेली आहे ती घराघरामध्ये प्रत्येकापर्यंत पोहोचावी आणि धनगर जमात जी आहे ती एक गट्टा एक व्हावी. उद्याच्या काळामध्ये सर्व क्षेत्रात आपली जमात पुढे जावी या उद्देशाने प्रबोधनाची मोहीम आपण चॅनलच्या माध्यमातून सुरू केलेली आहे. यामध्ये आजचा जो प्राईम टाइम चर्चेचा विषय आहे तो आहे, आपण बघितलं असेल, शिवसेना. मग ती एकनाथजी शिंदेची शिवसेना असू द्या किंवा उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना असू द्या, दोन्ही शिवसेनेच्या याद्या ज्या आहेत ह्या याद्या जवळपास एकनाथ शिंदेच्या शिवसेनेची 45 लोकांची यादी जाहीर झाली. या 45 यादीमध्ये एकही धनगर जमातीचा उमेदवार महाराष्ट्रामध्ये दिलेला नाही. दुसऱ्या बाजूला आपण 65 जे आहेत उद्धव बाळासाहेब ठाकरे त्यांच्याबद्दल तो आपण कार्यक्रम घेतलेलाच आहे ऑलरेडी. परंतु एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये एकही जागा धनगर जमातीच्या वाट्याला आलेली नाही. जाहीर झालेल्या उमेदवारांपैकी मुख्य पक्षांच्या भारतीय जनता पार्टीने एक नाव डिक्लेअर केलेलं आहे त्या ठिकाणी. बाकी ठिकाणी अद्याप देखील प्रतीक्षाच आहे, आपण जाणूनच घेणार आहोत. व्यंकटेशजी चामनार सर देखील सहभागी झालेले आहेत. चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त ठिकाणी शेअर करा, लाईक करायला विसरू नका. चर्चेला मी पुढे घेऊन जातोय. सर्वांची मतं मी याच्यावरती घेणार आहे. नंतरच्या सत्रामध्ये आज जे आपण पुण्यामध्ये पत्रकार परिषद घेतली सकल धनगर समाजाची, काय भूमिका मांडली, काय मुद्दे होते, त्याचा विस्तृत जो वृत्तांत आहे आपल्या समोर ठेवणार आहोत. मी चर्चेला सुरुवात करतोय. सगळेच जण आपले राजकीय विश्लेषक, अभ्यासक आहेत. यामध्ये सोमनाथजी, सोमनाथ देवकाते, संपादक शासननामा डिजिटल मीडिया. हा विजयजी, हा बोला. आवाज येतोय? येतोय बोला. तुम्ही विचारलेला प्रश्न मला कळाला नाही विजयराव. दिवसभरात आहे घाला 10-12 जणांना आजच्या विषयाच्या अनुषंगाने तो विषय आपला आहे, शिवसेनेच्या शिंदे गटाच्या पक्षाने उमेदवारी जाहीर केल्या, त्याच्यामध्ये धनगर जमातीच्या वाट्याला एकही उमेदवारी आली नाही. शिवाय आरक्षण देतो म्हणून शेवटच्या क्षणापर्यंत आपण बघितलं असेल, मुख्यमंत्री शिंदे साहेबांनी आपल्याला आश्वासित केलं होतं की तुम्हाला मी देणार म्हणजे देणार. परंतु शेवटपर्यंत आपण प्रतीक्षा केली तरी आपल्या पत्रामध्ये आरक्षण देखील मिळालेलं नाही. शिंदे गटाने आपल्याला, शिवसेना शिंदे गटाने आपल्याला दोन्ही ठिकाणी फसवलेलं आहे. मग ही फसवणूक जी आहे की धनगरांना या फसवणुकीबाबत काय वाटतं हा विषय आहे. आपण आपली मतं सर्वांनी यावरती व्यक्त करावीत आणि धनगर जमातीनं काय भूमिका घेतली पाहिजे, धनगर जमात याच्याकडे कशा पद्धतीनं बघते, हा विषय या महाराष्ट्राला समजला पाहिजे. थोडक्यात सगळ्यांनी आपलं मत मांडा. विजयजी, मुळात आपल्याला जे मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलं होतं ते आश्वासन या महायुतीचे मुख्यमंत्री म्हणून दिलं होतं, पण या महायुतीतील 2 उपमुख्यमंत्र्यांनी त्यामध्ये कसलाही स्वारस्य दाखविलेला नाही. किमान बैठका ज्या घेतल्या गेल्या आणि त्यांना जेव्हा जेव्हा विचारणा झाली त्यांनी हेच सांगितलं की मुख्यमंत्र्यांच्या सोबत त्यांचा चर्चा चालू आहे, त्यांचा संवाद चालू आहे आणि ते निर्णय घेतील. कदाचित त्यांची मोडस ऑपरेंडी अशी ठरलेली असावी की यांना आचारसंहितेपर्यंत चालवत न्यायचं आणि त्यानंतर त्यांना आचारसंहिता लागल्यावरती सोडून द्यायचं. आता खरी गरज आहे ती जागृत समाजाच्या जागृत भूमिकेची, ज्यामधून या निवडणुकीच्या रणसंग्रामामध्ये 2 कोटी मतपेढीच्या मतांची जी उपद्रव मूल्यता या राजकीय पक्षांना जाणवेल
त्या पद्धतीनं या समाजानं राजकीय भूमिका घेणं गरजेचं आहे. आणि ती भूमिका घेत असताना निवडून कोण येतोय कोण पडतोय यापेक्षा आपल्या समाजाच्या मतांचं उपद्रव मूल्य किती प्रमाणात या राज्यातल्या सत्ता कारणाला कारणीभूत ठरतंय यासाठीचा निर्णय घेणं महत्वाचं आहे. शिंदे साहेबांनी 30 तारखेपर्यंत आपण GR काढू असं सांगून पुढील 15 दिवस मारून नेले आणि शेवटी आपल्याला कुठलाही निर्णय दिला नाही. कदाचित पवार साहेबांच्याकडून या राज्यकर्त्यांनी बरंच काही शिकले असतील की विषय कशा पद्धतीनं पुढे नेत न्यायचा आणि नंतर सोडून द्यायचा. आता हे राजकारण क्रूर असतं म्हणतात, पण आपल्यालाही या क्रूर राजकारणाचा अनुभव येत आहे. आपण तहान भूक घरदार सगळं सोडून या मागे पळत होतो. आपण सगळे सहभागी होतो, पण शेवटी आपल्या हाती निराशा दिलेली आहे आणि आता आपल्या समाजाच्या हातामध्ये शस्त्र आलेलं आहे आणि आता खरी लढाई चालू झालेली आहे. त्यावेळी आपण योग्य तो निर्णय घेऊ, एवढंच मी आताच्या तुर्तास वेळेस बोलतो. ठीक आहे, धन्यवाद. मी व्यंकटेश चामनार सरांना विनंती करेल. व्यंकटेश चामनार सर, जय मल्हार. या चर्चेमध्ये आपले इनपुट्स अत्यंत महत्वाचे आहेत, कारण की आपण सगळेजण विविध पक्षात काम करणारी मंडळी बघतोय. ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये धनगर जमातीची अवहेलना होती, फसवणूक होती, प्रतिनिधित्वाची संधी मिळत नाही, लोकशाही मध्ये खरंच लोकशाही आहे का हा देखील विषय आज या चर्चेला आहे. आपल्याला काय वाटतं की ज्या पद्धतीनं प्रतिनिधित्व करण्याची संधीच नाकारली जाते, तुम्हाला उमेदवारच नाही तर तुमची माणसं निवडून कशी येणार, सभागृहात कशी जाणार, एवढ्या मोठ्या समाजाला न्याय कसा मिळणार? जय मल्हार. आवाज यायलाय? हा, बोला बोला. विषय खूप छान आहे आणि आताच्या 2024च्या विधानसभेच्या पार्श्वभूमीवर अत्यंत महत्वाचा विषय निवडला. खरं तर आपण जो विषय सामाजिक भागीदारीचा मांडला, मुळामध्ये कोणत्या पक्षाकडे किती लोकांनी उमेदवाऱ्या मागितल्या याचा जर सर्वे केला तर हा प्रश्न उपस्थित करताना आपल्याला सुद्धा खंत वाटेल की किती वाईट अवस्था आहे समाजाची. आपण म्हणतो की आम्हाला किती जागा द्यायला पाहिजेत. पार्टीच्या प्रक्रियेमध्ये काम करत असताना पार्टीचं एक सर्क्युलर निघत असते प्रत्येक निवडणुकीच्या वेळेस की अमुक 1 तारीख ते 10 तारीख या दरम्यान कार्यकर्त्यांनी आपला बायोडाटा आणि जी काही पार्टीकडे फंड असतो 1000, 4000, 10000, 5000, 2000 त्या फंडाचा डीडी आणि कार्यकर्त्याचा बायोडाटा हा त्या प्रक्रियेचा एक भाग आहे. आणि त्याच्यानंतर त्या मुलाखती असतात. मुलाखतीच्या नंतर पुन्हा स्क्रुटनी समिती असते आणि त्याच्यातून त्याच्या क्षमता आणि समाजातलं काम आणि त्या भागातली सामाजिक परिस्थिती, सामाजिक समीकरण हे आपल्याला किती मांडता येईल त्याच्यावर उमेदवाऱ्या दिल्या जातात. आता तुम्हाला सांगायचं म्हणलं तर बीड जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची एवढी हवा असताना सुद्धा मी एकमेव सिंगल माणूस आहे की ज्यांनी 10,000 रुपयाचा डीडी काढला, बायोडाटा सादर केला आणि मुलाखतीला जाण्याच्या अगोदर आणखी एक आपले समाज बांधव आहेत त्यांना 3 दिवसापासून विनंती केली की डीडी काढा. आणि 4थ्या दिवशी ज्यावेळेस ती तारीख संपली त्या दिवशी मला त्यांचा फोन आला की आता जमतंय का. पुन्हा मी संदीप क्षीरसागरांच्या कार्यालयाची संपर्क केला, रिक्वेस्ट केली आणि त्यांचा एक फॉर्म भरला. मराठवाड्यामध्ये शरद पवारांच्या पक्षाकडे जर धनगर समाज 2 लोक उमेदवारी मागणार असतील तर पार्लमेंटरी बोर्ड कुणाच्या घरी जाऊन उमेदवारी देणार नाही. हे पहिल्यांदा धनगर समाजानं शिस्तीमध्ये म्हणायलो मी. फॅक्ट आहेत, वास्तव आहे. आणि आम्ही ज्यावेळेस मुलाखतीला गेलो आणि मग तिथं आम्हाला सामाजिक समीकरण, आमची लोकसंख्या, त्या मतदारसंघातलं आमचं सामाजिक समीकरण, उपद्रव मूल्य मांडता आलं. लक्षात घ्या,
आपण जयंतीच्या कार्यक्रमामध्ये आम्हाला शरद पवारनं काय दिलं, उद्धव ठाकरेंनी काय दिलं, फडणवीसनं आम्हाला असंच केलं, काँग्रेसवाल्यांनी काय दिलं, लक्षात घ्या. आम्ही दोघ जण त्या मुलाखतीच्या सभागृहात गेलो आणि त्या ठिकाणी आम्ही दोघांनी पण सांगितलं की परळी मतदारसंघामध्ये आमचे 50,000 मत आहेत. किती मत आहेत? 50,000. 10,000 कमी असतील, 4,000 कमी असतील, पण आम्ही ठासून मांडलं. आणि वंजारा समाजाच्या नंतर 2 नंबरचा ओबीसीतला धनगर समाज हा परळी मतदारसंघात आहे. आणि शरद पवार साहेब, आपले होळकर महाराज सुद्धा त्या पार्लमेंटरी बोर्डमध्ये होते मुलाखती घ्यायला. आणि त्याचा चमत्कार असा झाला की मागच्या 2 दिवस आम्ही कंटिन्यू 3 दिवस मुंबईमध्ये होतो आणि परत परळी मतदारसंघावर आणखी बैठक झाली. वंजारा समाजाचे 4 जणांनी मुलाखती दिल्या होत्या. गुट्टे आमदार, रासपचे जे आमदार गुट्टे आमदार आहेत, त्याच्या जावयानं परळीत मुलाखत दिली, त्याच्या मुलानं दिली आणि त्याच्या बायकोनं दिली. एकाच घरातल्या तिघांनी परळीमध्ये मागितली. आणि फुलचंद कराड नावाचे एक माजी बीड जिल्हा परिषदेचे सदस्य आणि एकदा त्यांनी विधानसभा लढली होती, त्यांनी असे 4 वंजारा समाजाचे आले, 3 मराठा समाजाचे आणि मी आणि माझ्या बरोबर वाघमोडे साहेब असे 2 धनगर. आणि मराठा आणि धनगर आम्ही एक झालो. परत आणखी त्या वायबी सेंटरला गेलो, परत मुलाखत झाली. म्हणजे रोहित पवार, सुप्रियाताई सुळे, जयंत पाटील आणि पवार साहेब, परत मुलाखत झाली. आणि आम्ही सांगितलं ओबीसीला द्यायचं असेल तर धनगराला द्या आणि ओपनला द्यायचं मराठ्याला द्या. हे समीकरण लक्षात घ्या, जुळलं. आणि वंजारा समाजाच्या 4 जणांना उमेदवारी मागितली होती. तिथं मान्य केली मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी की वंजारा समाजाला उमेदवारी देऊन एकही मत एनसीपीला पवार साहेबाच्या गटाला येत नसेल. 222 बूथवर सिंगल आकडी मतदान आहे लोकसभेला. त्यांनी ते सगळ्या फाईल घेऊन आले, तिथं मांडणी केली. द्यायचं ओबीसी तर 2 नंबरचा ओबीसी धनगर आहे, धनगरला द्या. आणि त्या ठिकाणी मी आणि वाघमोडे साहेबांना उमेदवारी मागितली होती. परंतु आपला एक बांधव त्या ठिकाणी परत आता प्रक्रियेत आला 4 दिवसापूर्वी. आणि दिलीपराव बिडगर नावाचे एक माजी पंचायत समिती सदस्य, माजी मार्केट कमिटीचे संचालक, मराठ्यामधून एक नाव. आणि आम्हा दोघांपैकी आम्ही दोघांनी सूचक अनुमोदक झालो, ज्याचं नाव सुद्धा पार्लमेंटरी बोर्डकडे नव्हतं. परंतु व्यंकटेश चामदार आणि प्रभाकर वाघमोडेंनी मोठा मन पुढे करून दिलीपराव बिडगरांना त्या ठिकाणी एक मराठा कॅन्डिडेट आणि एक धनगर कॅन्डिडेट. आणि अशा पद्धतीची ही प्रक्रिया असते, पहिल्यांदा समजून घ्या. पश्चिम महाराष्ट्रातल्या लोकांकडे लिडरशिप काय आहे तर त्याचं कारण असं आहे की ते हे सगळा प्रक्रिया फॉलो करतात. आज सुद्धा मला वाटतं की महाविकास आघाडीकडून 4 ते 5 जागा धनगर समाजाला किंवा 6 जागा सुद्धा मिळू शकतील. परळीचं समीकरण आम्ही ज्या पद्धतीनं मांडलंय आणि ते मांडलेलं समीकरण जर यशस्वी झालं तर महाविकास आघाडीकडून धनगर समाजाला 5 ते 6 जागा मिळण्याचे चान्सेस आहेत. ही प्रक्रिया का सांगायला लागलो तर भाषण करून आणि आमचा एवढा समाज आहे, 2 कोटी समाज आहे म्हणून चालत नाही. तुम्हाला जो विनिंग फॅक्टर करणारा घटक आहे, आज महाराष्ट्रात 2च बाजू आहेत, एक महायुती आणि एक महाविकास आघाडी. या 2च पक्षांकडे, 2च आघाड्यांकडे विनिंगचे चान्सेस आहेत. आणि आपला समाज या दोन्ही विनिंग चान्सेसला शिव्या देतो आणि प्रक्रियेपासून स्वतःहून बाजूला सरकतो. भागीदारी मिळेल कशी? भागीदारी मिळण्यासाठी घुसावं लागेल, आपलं प्रतिनिधित्व त्या ठिकाणी मांडावं लागेल. मांडल्याशिवाय आपल्याला मिळेल का? बरं ठीक आहे, 3रा फ्रंट आपण काढू. 3ऱ्या फ्रंट मध्ये सांगा आपल्याला, त्या ठिकाणी आपण गेल्याच्या नंतर सामाजिक समीकरण जर जुळत असतील तर आपण 3ऱ्या 4थ्या कोणत्याही फ्रंटकडे जाऊ. परंतु त्या फ्रंट मध्ये जाताना सुद्धा तुम्हाला संभाजीराजे बरोबरच्या त्याचं जे पक्ष आहे स्वराज्य, त्याच्याकडे बी ती फॉलो सिस्टीम करावं लागेल. महादेव जानकरांकडे उमेदवारी मागायची असेल तर महादेव जानकरनं ज्या दिवशी सांगितलं मुलाखतीला या, त्या दिवशी मुलाखतीला जावं लागेल.
राजू शेट्टीने सांगितलं तर राजू शेट्टीकडे सुद्धा तसंच जावं लागेल. बच्चू कडून सांगितलं तर बच्चू कडूकडे जावं लागेल. प्रकाश आंबेडकरनं सांगितलं तर आपला बायोडाटा आणि आपली सगळी सामाजिक प्रक्रिया, सामाजिक समीकरणं घेऊन आपल्याला जावं लागेल. त्या ठिकाणी आपल्याला प्रेझेंटेशन दमदारपणे करावं लागेल. आपली बाजू भक्कम आहे ही तिथं मांडावी लागेल पार्लिमेंटरी बोर्डापुढं, आणि मग आपला विचार केला जाईल. लक्षात घ्या, खर तर विजय गोपणेंनी या 1-1.5 वर्षामध्ये समाजाला सगळ्याच आघाड्यावर उभा करण्याचा प्रयत्न केला. त्यामधून आंदोलन उभा राहिली आणि आंदोलनामधून आपल्याला बऱ्याच गोष्टी फायद्याच्या असताना सुद्धा आजही आपली मागणी शिंदेकडे किती लोकांनी विधानसभा मागितली. भाजपकडे मला तर वाटतं भाजपकडे राम शिंदे सरांची जाहीर झाली आणि गोपीचंद पडळकरांची आणखी जाहीर झाली नाही. मला वाटतं या दोघांनी उमेदवाऱ्या मागितल्या. आणखी एखादा बांधव असेल, परंतु हे दोघं प्रकर्षाने दिसेल. 4 लोकांच्या मागण्या आहेत, त्याच्यातले 3 जवळपास निश्चित आहेत. राम शिंदे असतील, पडळकर आणि सचिन कांबळे, हे तिघांची जवळपास. सचिन कांबळे कुठल्या मतदारसंघात आहेत? सचिन कांबळे फलटण विधानसभा. फलटण यांनी प्रचार चालू केलेला आहे. बरं, असू द्या ना, परंतु या सगळ्या गोष्टी काँग्रेसकडे किती लोकांनी मागितल्या, अजितदादाच्या पवारकडं, दादाच्या पक्षाकडे किती मागितल्या, उद्धव ठाकरेंकडे आपल्या समाजाने किती उमेदवाऱ्या मागितल्या, हे जर आराखडा विजयजी आज आपण मांडला असता तर खूप छान झालं असतं की आपल्या बांधवांनी उमेदवाऱ्या मागून सुद्धा हे पक्ष देत नाहीत. मग त्यावेळेस आपल्याला त्यांना जाब विचारण्याची संधी आहे. आपला बांधव उमेदवारीसाठी त्यांच्याकडं प्रक्रिया फॉलो करणार नसेल, आपलं समीकरण मांडणार नसेल, आम्ही या मतदारसंघात एवढ्यात, आणि आम्ही सांगितलं की बीड मध्ये परळी जर धनगरला दिली तर 6ची 6 जागा महाविकास आघाडीच्या येतील. हे ऐकायला पार्लमेंटरी बोर्ड अख्खं होतं, अख्खं. भूषणसिंह राजे सुद्धा होते, लक्षात घ्या. आणि त्याच्यानंतर निर्णय झाला की ओबीसीला दिलं तर धनगरला देऊ आणि ओपनला दिलं तर मराठ्याला देऊ. या प्रक्रियेपर्यंत तर आपल्याला पोहोचावं लागेल. आणि म्हणून आज जर तुम्ही हे आराखडा आणला असता की ह्याच्यावर आपल्याला खूप छान मांडणी करता आली असती, तरी आपण हा विषय छान घेतला आणि मला यामध्ये माझं मत मांडता आलं. माझं भलेही मत एखाद्या वेळेस कुणाला पटल नाही पटल, परंतु प्रॅक्टिकल मध्ये समाजाला उतरावं लागेल. आपण गेल्या 2 वर्षापासून सर करतोय, तरी पण त्या पद्धतीमध्ये ज्या पद्धतीने नेतृत्वानी मागणी करायला पाहिजे, आंदोलनात मागणीच नाही, लढ्यात सहभागी आहेत, मागणीच नाही, तर यामध्ये आपण कमी पडतोय. निश्चितपणे मी तुमच्या या मताशी सहमत आहे. मी थेट दीपकजी बोराडे यांच्याकडे मागणी तिथं पुरवठा हे समीकरण आहे. मागणी नसेल तर पुरवठा कोण करणार आहे आपल्याला? चला, ओके, थँक्यू. असेच चर्चेमध्ये सहभागी राहा. आपल्यासोबत भाऊसाहेब मरगळे देखील आदर्श सरपंच जॉईन झालेले आहेत, त्यांचं देखील स्वागत करतो. मी दीपक बोराडे यांना विनंती करतो की बोराडे साहेब, आपण बघतोय या राज्याचा दृष्टिकोन आहे तो नेमका कसा आहे तो आपल्या लक्षात येतोय. जर आपल्याला मागणीच त्या असेल आपण, तर आपल्याला उमेदवारी कशा मिळणार? मग ते शिंदे गट असू द्या, ठाकरे गट असू द्या, ही प्रक्रिया आहे. ही प्रक्रिया जर आपण फॉलो करणार नसेल तर धनगरांना प्रतिनिधित्व करण्याची संधी कशी मिळणार, कसे नेते होणार, कसे आमदार होणार, आणि कसा आपला प्रश्न समाजाचा तो सभागृहामध्ये मांडला जाणार? दीपकजी बोराडे साहेब. माईक चालू आहे कुणाचा तरी एकदा बंद करा प्लीज. कुणाचा माईक चालू आहे तर. ओके. जय मल्हार सर्वांना. सर, अत्यंत महत्वाचा विषय आहे. तर मी आदरणीय शामनर सर बोलले त्यांच्या मताशी सहमत आहे की निश्चितपणे आपण ज्यावेळेस एक बोट दुसऱ्याकडे करतो तर 4 बोट स्वतःकडे राहतात. जमातीनं आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. आणि जसं सोमनाथ सर पण बोलले की यांची नीतिमत्ता, निश्चितपणे नीतिमत्ता कोणाचीच चांगली नाही, यात काही शंका नाही. परंतु आमचं जे उपद्रव मूल्य आहे, आमची जी ताकद आहे, आमचं जे संघटन एकजूट आहे, हे दाखवण्यामध्ये आम्ही कमी पडलो म्हणून आमचा GR निघाला नाही, हे पण सत्य आहे, हे नाकारता येत नाही. निश्चितपणे फडणवीस जे सांगल ते शिंदे करतील हे खरं आहे, परंतु आमचा तिथं दबावच पडला नाही.
आमचं प्रेझेंटेशन झालं नाही तिथं. तीच परिस्थिती आत्ताच्या या उमेदवार जाहीर होताना आहे. इथं सुद्धा आमचं प्रेझेंटेशन व्हायला पाहिजे, ते प्रेझेंटेशन झालं नाही. आता समजा मी माझ्या जालना जिल्ह्याचं उदाहरण आपल्याला देतो. जालना जिल्ह्यामध्ये म्हणजे जालना जिल्हा म्हणजे माझं उदाहरण आहे, प्रत्येक माणसाचं उदाहरण, माझ्या जिल्ह्याचं उदाहरण, प्रत्येक जिल्ह्याचं उदाहरण. एकतर आपले लोक पक्षामध्ये स्ट्रॉंग नाहीत, जे आहेत तर आपल्या विरुद्ध प्रचंड षडयंत्र असतं एक भाग. दुसरा भाग, ग्रामीण भागामध्ये एक मन आहे, वाढत्या जर आपला असला ते जिथून पंगत सुरू होते, मग ती बुद्धीची पंगत असो की जावळातल्या एखाद्या बोकड्याची पंगत असो, जर किती मोठा माणूस, किती चांगला माणूस असला, त्याचा तो वाढ नसला, तो जर पंगत सुरू होती तिथून जरी बसला तर त्याला बुंदी जास्त मिळत नाही का 2 पीस त्या मटणाची जास्त मिळत नाही. पण जर वाढत्या आपला असेल आणि आपण जर शेवटच्या टोकाला पंक्तीच्या बसलेलो असतो, म्हणजे आडगळीत जरी असेल एखाद्या पार कोपऱ्याला एखाद्या की जिकडे लवकर कोणी पाणी सुद्धा देत नाही, अशा ठिकाणी जरी आपण बसलेलो असेल तर तिथं 2 मुठा बुंदी येऊन पडल आणि 4 पीस मटणाची शिल्लक येऊन पडतील. म्हणजे वाढत्या आपला असला पाहिजे. आणि दुर्दैवानं एकाही राजकीय पक्षामध्ये एकही नेता आपला या भूमिकेत नाही, हा एक भाग. दुसरा भाग, जे नेते आहेत, मी अत्यंत जबाबदारीनं बोलतो, प्रत्येक नेत्याचा आदर राखून माझं मत व्यक्त करतो. माझाही गेल्या 15-20 वर्षातला अनुभव आहे. मी जे पाहतोय, ज्या पद्धतीनं लोकनेते आदरणीय गोपीनाथ मुंडे साहेब यांनी वंजारी समाजाला एक उच्चांक गाठून दिला. म्हणजे धनगरांचा इतिहास पाहिला तर हजारो वर्ष अगोदर इतिहासाचे पाळमुळे धनगरांचे दिसतात. वंजारी समाजाचा फारसा इतिहास नाहीये, परंतु आज या महाराष्ट्रामध्ये सर्वात पुढे 1 नंबरला अगदी ब्राह्मणांना सुद्धा ओव्हरटेक करून जर प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती केली असेल तर ती वंजारी समाजाने. आता ते बाकी इतके खोलात मी जात नाही, पण मुंडे साहेबांनी या लोकांना नेतृत्व करण्याची, उद्योगधंदे करण्याची, टेंडर देण्याची एक संधी उपलब्ध करून दिली. दुर्दैवानं या राज्यामध्ये धनगराचा एकही नेता असा नाही. मी अत्यंत जबाबदारीनं बोलतोय, या सगळ्या नेत्यांची माफी मागून, राग आला तर त्यांनी त्याचं स्पष्टीकरण, माझे प्रत्येकासोबत पर्सनल रिलेशन आहेत. एकही नेता या महाराष्ट्रात असा नाही की ज्याला असं वाटतं की दुसरा धनगराचा नेता तयार झाला पाहिजे. एकही नेता महाराष्ट्रात असा नाही की ज्याला असं वाटतं 2, 5, 10, 20 कोटीचं कॉन्ट्रॅक्ट यायला मिळालं पाहिजे. काय असतं राजकारणामध्ये, फार गुणवत्ता असते. म्हणजे एका केंद्रामध्ये सचिव होण्यासाठी तुम्हाला IAS परीक्षा उत्तीर्ण करावं लागेल. IAS परीक्षा उत्तीर्ण करून तुम्हाला ट्रेनिंग करावं लागेल. त्याच्यानंतर तुम्हाला 2, 5, 10 वर्ष सर्व्हिस करावी लागेल. त्यानंतर तुम्ही सचिव होता. आणि मागच्या काही दिवसामध्ये केंद्रानं डायरेक्ट लॅटरल एंट्रीने सचिव भरले. कोणती गुणवत्ता पाहिली? म्हणजे मी अत्यंत जबाबदारीनं बोलतो की मी एका जिल्ह्याचा प्रशासक म्हणून काम करू शकतो, कलेक्टर म्हणून, SP म्हणून, आमदार म्हणून, खासदार म्हणून, मंत्री समून. तेवढी क्षमता माझ्यामध्ये, तेवढी ऍबिलिटी आहे. तर संधी कुठे मिळते? कोण देतंय संधी? आणि दुर्दैवानं इथं आपलं कुणीच नाहीये या सिस्टम मध्ये, म्हणून हा अन्याय अधिक जोरात होत चाललाय. कोणत्याही पक्षात काम करा, म्हणजे जर गोपीचंद पडळकरांसारखा माणूस भाजपमध्ये टॉपला आहे तर त्यांचं पहिल्या यादीमध्ये नाव येत नाही, आणि महाराष्ट्रातला धनगरांचा नंबर 1 चा नेता गोपीचंद पडळकर असं आपण म्हणू, भाजपमध्ये धनगरांचा नंबर 1 चा नेता गोपीचंद पडळकर असं आपण जर म्हणलं, त्यांचंही नाव त्यात येत नाही. म्हणजे आपण लायबल आहे किंवा नाही हा भाग नंतरचा आहे. चामदार सरांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने मांडलं की आपलं तिथं प्रेझेंटेशन झालं पाहिजे, आपली योग्यता सिद्ध करूनही होत नाही ना. आता चामदार सर किती वर्षांपासून याच्यामध्ये काम करतात मला माहित नाही, पण राजे भाऊ फळ आत्ता आले मागच्या आठवड्यामध्ये, तर त्यांची उमेदवारी एखाद्याच फायनल होईल. जरी त्यांनी मांडणी केली की ओबीसीला मिळालं तर धनगरांना आणि ओपनला मिळालं तर मराठ्याला, पण नाही मिळणार ते. कारण राजे भाऊ फड यांची लॉबिंग त्या ठिकाणी चांगली स्ट्रॉंगली झाली असेल 100% मी खात्रीने सांगतो. एकतर पैसा आहे त्यांच्याकडं, समाज स्ट्रॉंग आहे, भाजपच्या नेत्याने त्यांची शिफारस केली आणि राष्ट्रवादीची केली असेल, काँग्रेसची केली असेल, मनसेची केली असेल, शिवसेनेच्या नेत्याने केली असेल. म्हणजे एका माणसाच्या उमेदवारीसाठी
10 पक्षाचे 10-20 लोक तिथे लॉबिंग करतात. तर धनगराचा भाजपचा नेता भाजपच्या नेत्याची लॉबिंग करत नाही, काँग्रेसच्या नेत्याची करत नाही, राष्ट्रवादीच्या नेत्याची करत नाही. दीपक भाऊ, आणि जोपर्यंत त्यांच्याच तिकिटाची मारामार असेल तर तो काय लॉबिंग करणार? त्याची पॉवर याच्यावरून लक्षात आलं असेल की त्या पक्षामध्ये आपल्या या नेत्यांची पॉवर किती आहे. पॉवर त्याला कारण आहे ना सर. आज गोपीनाथ मुंडे लोकनेते झाले कारण त्यांनी लोक सोबत घेतले ना. वंजारी घेतले, माळी घेतले, धनगर घेतले, मराठाही घेतले, मुस्लिमही घेतले. आपले नेते काय करत नाही असं? आपले नेते काय, आपला फॉल्ट काय आहे? दुर्दैवानं या राज्यामध्ये दूरदृष्टीचा नेता, जमातीचं 100% हित पाहणारा नेता अजून जन्माला आला नाही. मग या नेत्यानं त्याचे हजर सेनापती झाला, यानं याचे 50 मावळे तिथे जमा करून ठेवायचे ना. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं. त्यांच्या शक्तीबद्दल, त्यांच्या क्षमतेबद्दल, त्यांच्या दूरदृष्टीबद्दल, त्यांच्या कर्तृत्वाबद्दल शंका नाही. पण त्यांनी एक एक हिरा, एक एक मावळा जोडला आणि या मावळ्यांनी मिळून स्वराज्य निर्माण केलं. मग आम्ही वल्गना करतो की इकडे कर्नाटकात मुख्यमंत्री होतो, राज्यात महाराष्ट्रात येऊ शकतो ना धनगराचा. पण तो नेता पण तितका प्रगल्भ बुद्धीचा, दूरदृष्टीचा पाहिजे ना, की त्यानं प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक नेता स्ट्रॉंग केला पाहिजे. 1, 2, 3, 4 केले पाहिजे ना. आज प्रत्येक जिल्ह्यात जर 1-2 आमदार झाले तर महाराष्ट्रात तुमचे 40, 50, 100 आमदार होतील आणि 40, 50, 100 आमदार झाले तुमचा मुख्यमंत्री होईल. तो नेता त्या पक्षात काम करतो, ते स्वतःला असं समजतो की माझ्यापेक्षा दुसरा नेताच आला नाही पाहिजे. म्हणजे मी विधानसभेला निवडून नाही आलो तरी विधान परिषद माझी आहे, आणि विधान परिषद माझी आहे तर मी मंत्रीपद फायनल आहे. एक नेता मला नकाशानं महाराष्ट्रामध्ये नेते तयार करायचं काम केलं कोणीच नाही. कसं तुमचं भलं होणार आहे? म्हणून माझी धनगर नेत्यांना विनंती आहे पहिल्यांदा की बाबा थोडस ब्रॉड माइंडेड काम करा, विजनरी काम करा, दूरदृष्टीनं काम करा. सगळे एकत्र या, एकमेकाला साथ द्या. एकमेकाला साथ दिल्याशिवाय होणार नाही. म्हणून आता ही एक विधानसभेची निवडणूक, मी 1-2 मिनिटं शेवटची बोलतो थांबतो, की शेवटची निवडणूक आहे आपल्यासाठी. आत्ता धनगर जमातीनं त्याचं उपद्रव मूल्य दाखवून दिलं पाहिजे. म्हणजे 7 राज्यपाल नियुक्त विधान परिषदेचे सदस्य झाले, त्याच्यामध्ये एकही धनगर नाही. याच्या अगोदर विधान परिषदेवर जे निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये एकही धनगराला उमेदवारी दिली नाही. म्हणजे तिथं माळी समाजाला आहे, वंजारी समाजाला आहे, बंजारा समाजाला आहे. म्हणजे छोट्या छोट्या जाती, अगदी 1,00,000-10 लाख ज्याची वोटिंग नाही या राज्यामध्ये, त्यांना विधान परिषद दिली जाते. पण जो 2 नंबरचा धनगर समाज म्हणतो याला विधान परिषद दिली जात नाही. का? कारण तुमचं महत्वच वाटत नाही, तुमची किंमत नाही, तुमची गरज नाही, तुमचं व्हॅल्यू झिरो झालं. म्हणून हे व्हॅल्यू जर आता धनगर जमातीला स्ट्रॉंगली पुढे आणायचं असेल तर माझी महाराष्ट्रातल्या प्रत्येक धनगर जमात बांधवाला हात जोडून नम्र विनंती आहे की प्रत्येक मतदारसंघात आपला उमेदवार उभा करायचा प्रयत्न करा. जिथं राहत नसेल तिथं पहिल्यांदा भाजपचा पाडायचा प्रयत्न करा. आपले लोक निवडून येतील, आनंदाची गोष्ट आहे. नाही जरी निवडून आले, आमचं मत वाया जातं, हा निवडून येतो, तो पडतो, इतक्या बुद्धिवान तुम्ही होऊ नका बाबा. एकच ध्यानात ठेवा, धनगरानं धनगराला मत दिलं, तो पडला तरी चालतो, पण त्याला जर 20, 25, 30 हजार मतं जर आत्ता पडले ना, तर पुढच्या वेळेस त्याला भाजप विचारल, हे बाबा माझ्याकडून उमेदवारी घेतो का? त्याला राष्ट्रवादी विचारन, माझ्याकडून उमेदवारी घेतो का? त्याला काँग्रेस विचारन, माझ्याकडून उमेदवारी घेतो का? दीपक बोराडे मागची लोकसभा लढला. दीपक बोराडेचं काम महाराष्ट्रात सगळ्या लोकांना माहितीये. नोकरी सोडून, घरदार सोडून, परिवार सोडून एवढं मोठं काम समाजात चाललंय. साहेब 5,500 मतं मला पडले. आज इतकं मोठं आंदोलन, एवढे मोठे सामाजिक उपक्रम चालू असताना राज्यातला, जिल्ह्यातला कोणताच पक्ष आम्हाला विचारायला तयार नाही. जर दीपक बोराडेला 2-3 लाख मतं पडले असते तर दीपक बोराडेच्या घरी लोक आले असते तिकीट द्यायला. हे बाबा काँग्रेसची उमेदवारी घे, शिवसेनेची उमेदवारी घे, राष्ट्रवादीची उमेदवारी घे. समाज बी तर तेवढा ताकदीनं साथ देत नाही ना. म्हणून जे दीपक बोराडेचं जे जालना जिल्ह्याचं उदाहरण आहे, महाराष्ट्राचं उदाहरण आहे, समाजाने आत्ता जागा होण्याची गरज आहे. तुमच्या मतदारसंघामध्ये कोणता माणूस उभा राहतो धनगराचा, त्याला साथ द्या. तुमचं मत काउंट झालं पाहिजे की धनगरांना 10,000 मतं पडले, 20,000 मतं पडले आणि यांच्यामुळे भाजपचा पडला, यांच्यामुळे राष्ट्रवादीचा पडला. तुमचं नेतृत्व विकसित होईल. जर विधान परिषदेमधूनच तुमचं नेतृत्व विकसित होणार असेल तर ते पॉवरफुल होत नाही. त्याला विधानसभेतूनच जावं लागेल, त्याला लोकसभेतूनच जावं लागेल. राज्यसभेचं नेतृत्व कितीही चांगलं असलं तर ते लाचार आहे, कमकुवत आहे, गुलाम आहे. विधान परिषदेमधून कितीही मोठं नेतृत्व जाऊ द्या, ते लाचार आहे, गुलाम आहे. त्याला पॉवर नाही, त्याला ताकद नाही, स्वतःचे अधिकार नाही, विचार नाही.
म्हणून विधानसभेत लोकसभेत जर तुमचे लोक द्यायचे असतील तर तुम्ही नेते घडवा. बाबासाहेबांनी फुकटात तुम्हाला अधिकार दिलेत बाबा, मताचा अधिकार. तुम्ही कोणाच्याही गाडीत फिरा, कोणाच्या पार्ट्या खा, कोणासोबत फिरा, कोणाचाही प्रचार करा, मतदान फक्त धनगराला करा. या निवडणुकीत जर धनगर दखलपात्र झाले तर तुम्हाला खात्रीनं सांगतो, तुम्हाला जिल्हा परिषदेची तिकीट मिळतील, तुम्हाला नगरपालिकेची महानगरपालिकेची तिकीट मिळतील, तिथून नेते तयार होईल. यावेळेस जर जिल्हा परिषद सदस्य झाला, यावेळेस नगरपालिका महानगरपालिका सदस्य सभापती झाला, पंचायत समिती सभापती झाला, त्याला येणाऱ्या लोकसभेत तिकीट मिळेल, येणाऱ्या विधानसभेत तिकीट मिळेल. त्यावेळेस तुमचे नेते तयार होईल. आज एका दिवसात एका इलेक्शन मध्ये तुमचे 50 आमदार होणार नाही, 25 आमदार होणार नाही, पण ही निवडणूक तुमची पायाभरणी राहील. आणि आज तुम्ही जे मतं द्याल, या मताच्या भरोश्यावर येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका होतील आणि या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामधून नेते घडतील, पुढे त्यांना उमेदवारी मिळतील. आणि आपण सत्तेकडे जाऊन जोपर्यंत सत्तेत आपण जात नाही तोपर्यंत आपले प्रश्न सुटत नाही. धन्यवाद. धन्यवाद दीपक भाऊ. कार्यक्रम पाहणाऱ्या सर्वांना विनंती आहे, लाईक करायला, शेअर करायला आणि तुमच्या काय प्रतिक्रिया असतील त्या कमेंट करायला बिलकुल विसरू नका. आपल्यासोबत नारायण खर्जे सर आहेत मुंबईवरून. मी या विषयाच्या अनुषंगाने त्यांचं काय मत आहे महाराष्ट्रातील तमाम धनगर बांधवांना मांडावं अशी विनंती करतो. नमस्कार, जय मल्हार सर्वांना. खरं तर व्यंकटेश तमनार सर, बोराडे सरांनी चांगल्या पद्धतीच्या काही गोष्टी सांगितल्या, परंतु व्यंकटेश सरांनी सांगितलं त्याचबद्दलचा तो मुद्दा जरी व्यवस्थित असला गेला तरी सुद्धा मी सुद्धा मुलाखत प्रक्रियेला सहभागी झालेला व्यक्ती आहे. परंतु ऑलरेडी 288 पैकी 250 तिकीट जर जवळजवळ फायनलाइज, म्हणजे आपण म्हणतो 200-250 घरांनी काय करतात, बाप इकडं राष्ट्रवादीमध्ये, मुलगा तिकडं भाजपमध्ये, तिकडं शिवसेनेमध्ये मुलगा, इकडे भाजपमध्ये वडील, अशा यांच्या ज्या जोडगोळ्या सगळ्या बांधल्या गेलेल्या आहेत, त्याच्या वाटणीतून आपल्याला उरतात किती. आणि जरी आपण इंटरव्ह्यू प्रोसेसला मुलाखतीला गेलो तरी सुद्धा प्रत्येक पक्ष आता जिंकण्याचा क्रायटेरिया बघतो. आमच्याकडे जरी असेल, सगळ्या गोष्टी असतील, परंतु कोणताही एखादा उमेदवार हारायला तयार नाहीये, कोणता एखादा पक्ष हरणारावरती पैसे लावायला तयार नाहीये. असं बोराडे सरांनी सांगितलं. समाजाच्या नेत्यांच्या बद्दलचे ते जरी सगळ्या गोष्टी खऱ्या असल्या तर आपले सगळे नेते ग्राउंडवरून वरती गेलेले आहेत. नक्कीच त्यांनी दुसरी फळी तयार करायला घ्यायला पाहिजे. ते कोणाकडून झालं नाही हे आपल्या समाजाचंही दुर्दैव आहे. 2024ची ही निवडणूक खरी तर आपली कसरत आहे. भले काही असो, परंतु दुसरी फळी म्हणजे झडपी पंचायत समिती आणि नगरसेवकामध्ये आपण जर व्यवस्थितरित्या राज्यामध्ये काय चांगल्या गोष्टी करू शकलो, त्याचा बेस आता तयार करू शकलो, म्हणजेच कमीत कमी माझ्या तर मते सर्व पक्षातून, कोणत्या संघटनेतून, आघाड्यातून मिनिमम 50 ते 100 लोकांचे प्रतिनिधित्व तयार होणं गरजेचं आहे. त्यात प्रमुख काय 5-7 नेते आणि राहिलेले 60-70 सेकंड आणि थर्ड फळीतले काही लोक, अशा जर काही गोष्टी करता आल्या तर नक्कीच चांगलं आहे. सगळ्या गोष्टी बोलायला बरोबर आहेत, परंतु निवडणूक लढवण्यासाठी 4-5 पॅरामीटर्स लागतात. पैसा हा सगळ्यात महत्वाचा तर आहेच आहे, त्याचबरोबर समाजाच्या सोशल ऍक्टिव्हिटी बघितल्या जातात. राजकारणी चारही अंगाने बघितलं तर थोडासा विचार करायला भाग पडणार आहे. नुसतंच उभा राहिलो आणि जिंकलो ह्याच्यापेक्षा पहिल्या निवडणुकीत आपल्याला कोणाला तरी पाडायला शिकलं पाहिजे, जो आपला कट्टर विरोधक आहे, समाजाच्या विरोधात आहे. दुसऱ्या निवडणुकीमध्ये आपण जिंकण्याच्या रेसमध्ये जायला काय हरकत नाही. आणि आता जे काय महाराष्ट्रामध्ये 5-7 नेते आपले दिसतात आहे ते आता 3ऱ्या रँकमध्ये आहेत असं म्हणायला काय हरकत नाहीये. बरेच सामाजिक आंदोलन, बरेच सामाजिक परिश्रमाने संघटनेतले पदाधिकारी, काही प्रामाणिक पदाधिकारी जे काम करतात त्यांचं मन एवढं तिळतिळ तुटतंय की जेणेकरून एवढा हा त्रास घेऊन सुद्धा काही गोष्टी चांगल्या पद्धतीने होताना दिसत नाहीये. बऱ्याच लोकांना वाटतं सामाजिक कारण करताना आपण कोणावर तरी आरोप करतोय. समाज संघटनेमध्ये काम करणारा कोणताही व्यक्ती, जो धनगर समाजामध्ये जन्म घेतलाय, तो कोणताच व्यक्ती कोणत्याच धनगर समाजाच्या नेत्यावरती नव्हे तर कार्यकर्त्यावरती, सामाजिक पदाधिकाऱ्यावरती कधीच टीका करणार नाही. आणि जर तो टीका करत असेल तर तो धनगर समाजाचा असू शकत नाही. परंतु जसंच बोराडे साहेब बोलले तरी सुद्धा धनगर समाजामध्ये कायापलट करायचं असेल, काही वेगळ्या गोष्टी घडवायच्या असतील तर नक्कीच हे काय मुळापासून काही गोष्टी तयारीच्या करायला पाहिजेत. माझी पहिल्यापासूनची इच्छा आहे, नेत्यांचे तर आहेत, त्यांच्या बरोबरीने ते काम करतील, परंतु दुसरी फळी तयार करण्यासाठी महाराष्ट्रामधून प्रत्येक जिल्ह्यामधून 10-10 चांगल्या प्रामाणिक ज्यांच्यामध्ये सोशल कम्युनिटी आहे
ज्यांच्यामध्ये ताकद आहे, ज्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीचं संघटन कौशल्य आहे, अशा पद्धतीचं राजकीय दृष्ट्या काय करू शकलो तर नक्की 2024 मध्ये काहीतरी वेगळा बदल घडवू शकतो. कोणतरी एखाद्या पक्षाचं तिकीट देतो आणि तो दुसऱ्या पक्षाच्या आपल्याच नेत्यावरती जर वेगवेगळ्या पद्धतीने टीकात्मक काही गोष्टी करत असेल, त्यांनी त्या गोष्टी पाळाव्यात. बरेच लोक पुढारी बघा, यांच्या पद्धतीने ते दिवसभर टीका करतात आणि संध्याकाळी एकत्र येतात. आपल्या समाजामध्ये ते काय दिसत नाहीये, हे जाणीवपूर्वक मी तुम्हाला सांगतो. थोडंसं वैचारिक, प्रामाणिक आणि सामाजिक बांधिलकी जपणार 2024चं राजकारण जर असेल तर 100% बदल झाल्याशिवाय दिसणारा हा बदल असेल. आणि म्हणून दुसरी फळी प्रामाणिकपणे तयार करणं काळाची गरज आहे. नेत्यांच्याच फक्त जिंकण्याच्या हारण्याच्या मूडमध्ये काय दिसतात हे काय कळत नाहीये. आणि आपलाच नेता प्रत्येकाला वाटते. एकाच विधानसभा मतदारसंघामध्ये जर 4-4, 5-5 धनगर जर उभा राहत असतील तर त्या 50, 60, 100 किलोमीटर मध्ये तुम्ही बसून चर्चा करू शकत नाही का? तुम्ही बसू शकत नाही का? एकामेकाच्या हातात हात घालून प्रामाणिकपणे काम करू शकत नाही का? हे चॅलेंज जरी असेल, जसं व्यंकटेश सरांनी सांगितलं, मलाही प्रश्न विचारला, मीही ऍप्लिकेशन दिलं, आम्ही डीडी दिला, परंतु आमचा ओबीसीची टक्केवारी धनगरात सहित जर 65% असेल तर तिथल्या वोटरांचा विचार जर हे राजकीय पक्ष करत नसतील, मग त्यांचा नक्की क्रायटेरिया कोणता आहे याचा बेस मात्र आता कळायला लागलेला आहे. धनगर समाजाला थोडा वेळ जाईल, परंतु ह्या निवडणुकीमध्ये सेकंड फळीचं काम हातात घेतलं तर 100% जिल्हा परिषद आणि पंचायत समितीला फरक दिसेल. प्रत्येकाने एकामेकावरती विश्वास तर आपण ठेवतोय, परंतु कार्यान्वित होण्यासाठी, कार्यामध्ये इन्क्लूड होण्यासाठी थोडंसं कमी पडतोय असं मला दिसतंय. पुन्हा एकदा माझं मत असं आहे की जेणेकरून नेत्यांची जबाबदारी होती पण अनावधानाने ती झालेली दिसत नाहीये. आता दुसऱ्या फळीची समाजाचे पदाधिकारी आणि प्रामाणिक लोक ती हातात घेऊन काही 100 टॉप महाराष्ट्रामध्ये टॉप लीडर सर्वांगाने जर प्रबलगात असेल, फॉर एक्झाम्पल नारायण खर्गे इलिजिबल नसेल तर मला 100 मध्ये घेऊ नका, परंतु 100 असे नेते, कार्यकर्ते, पदाधिकारी समाजाला पुढे घेऊन जाण्याची दिशा ठरवणारे काही लोक मिळाली तर 100% समाज पुढे जाईल असं मला वाटतं. धन्यवाद. धन्यवाद सर. तर या होत्या सगळ्या एकूण ज्या आता एक प्रातिनिधिक स्वरूपामध्ये शिंदे गटाने ज्या पद्धतीनं आपल्याला फसवलं तो मुद्दा आपण चर्चेला ठेवला आणि त्या चर्चेच्या माध्यमातून बरेच विषय समोर आले. धनगर जमातीची उमेदवारांसाठीची ससेहोलपट आपण सगळीकडे पाहिलेली आहे आणि मग उमेदवारच मिळत नाहीत मुख्य पक्षांकडनं, अपक्ष राहणं तिथं निवडून येत नाही. परंतु यावेळेस आज आपण पत्रकार परिषद घेतली, त्याचा इतिवृत्तांत आपल्या समोर ठेवतोय की ज्याच्यातनं या महाराष्ट्रातील तमाम धनगर बांधवांना ज्यांच्यापर्यंत हे पोहोचतंय, आपल्याकडे साधनं नसतीलही परंतु जे आपल्याकडे आता सोशल मीडिया सारखं साधन आहे त्याचा वापर करून आपल्याकडे जी माहिती येते ती गावखेड्यामध्ये, वाडी वस्तीवरती, तांड्यावरती, दरीखोऱ्यात ही पोहोचवायची जबाबदारी प्रत्येकानं आपल्या शिरावरती घेतली पाहिजे. तिथपर्यंत आपण पोहोचलं पाहिजे आणि लोकांना, विशेषतः तरुण वर्गाने, आपले आजोबा असतील, आपले वडील असतील, हे त्या ठिकाणी विचार करत नव्हते फार आणि मतं टाकून द्यायचे, कारण की राजकारण हे आपलं पिंड नाही असा विचार करून मतं टाकायचे. आताच्या पिढीनं डोक्यात घेतलं पाहिजे, राजकारण हे आपलं पिंड आहे. राजकारणाशिवाय समाजामध्ये जे आपल्याला उत्थान घडवून आणायचंय, जो बदल घडवून आणायचा आहे, समाजामध्ये जी प्रगल्भता आपल्याला आणायची घडवून किंवा विकास जो घडवून आणायचा आहे तो राजकीय क्षेत्रातूनच आणता येऊ शकतो आणि म्हणून तिकडं आपण गांभीर्यानं बघितलं पाहिजे. आजच्या ज्या काही आपली परिषद झाली, पत्रकार परिषद पुण्यामध्ये आपण घेतली, त्याच्यामध्ये एक 3-4 मुद्दे महत्वाचे चर्चेला घेतले होते. याच्यामध्ये पहिला होता की जी महाविकास आघाडी, महायुती या दोघांनी, विशेषतः महायुतीनं तर आपल्याला रिसेंटली धनगर एसटी आरक्षण मुद्द्यावरती जो शासन निर्णय काढण्याची कमिटमेंट दिली होती 30 सप्टेंबर पर्यंत, त्याच्यामध्ये फसवणूक केलेली आहे. जे आपले डॉक्युमेंट्स दिले होते सरकारकडे या निर्णयासाठी, त्या डॉक्युमेंट्स मध्ये पण कशा पद्धतीनं शासन राजपत्र आपले डॉक्युमेंट्स डिस्ट्रॉय करण्याचा प्रयत्न झाला ते देखील आपण या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केला आणि लेखी आश्वासन देऊन देखील आपली फसवणूक झालेली आहे, केलेली आहे हे आपण मांडण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर या राज्यात आता ह्या विधानसभेच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. इथं धनगर जमातीनं आपली काय भूमिका घेतली पाहिजे, जी आपण निर्धार बैठक झाली होती मुंबईमध्ये त्याचाच आधार घेत आपण तो विषय मध्ये खंड पडू द्यायचा नाही, तो महाराष्ट्रभर सारखा धगधगता राहिला पाहिजे की जेणेकरून शेवटचं ज्यावेळेस निवडणुकीमध्ये वोटिंग असेल त्या दिवशी बटन दाबायची वेळ येईल त्यावेळी देखील आपला विचार जो आहे तो विचार आपल्या या मतदारांच्या डोक्यामध्ये राहिला पाहिजे आणि कुठलं बटन दाबायचं हे विसरता कामा नये. म्हणून सातत्याने महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या जिल्हे असतील, विभाग असतील, इथं पत्रकार परिषदा झाली पाहिजे आणि ठामठाम सांगितलं पाहिजे
आमचा यावेळी ठरलेला आहे. काय ठरलेलं आहे बोराडे साहेब आपलं, की जे आपण ठणकावून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे, आमचं ठरलंय, प्राधान्यक्रम ठरलेला आहे. यावेळी लढायचं, काही झालं तरी आपल्याला लढायचं, उमेदवार जास्तीत जास्त उभे करायचे, जिंकण्यासाठी प्रयत्न करायचा, जिंकायचं. काही ठिकाणी आपण जिंकू, पण काही ठिकाणी आपला पराभव होईल. पण त्या ठिकाणी आपला पराभव देखील असा असला पाहिजे की तो प्रस्थापितांना पाडायचा, प्रस्थापितांना सत्तेतून बेदखल करायचं, हद्दपार करायचं. जी ठराविक घराण्यामध्ये सत्ता जी आहे, पक्ष कुठले आले तरी ठराविक घराण्यामध्ये सत्ता फिरती, त्याच्यातून बाजूला काढून विस्थापित मंडळींच्या हातामध्ये आपल्याला सत्ता देता आली पाहिजे, हा विषय द्यायचा. प्राधान्यक्रमामध्ये हा दुसरा विषय आहे. जिथं आपल्याला आता समजा महायुती महाविकास आघाडीनं उमेदवार दिले तिथं मतदान करायचं, परंतु बाकी ठिकाणी कुठेही महायुती महाविकास आघाडीला मतदान करायचं नाही. दुसऱ्या ठिकाणी अपक्ष उमेदवार जिथे आपले कुठे असतील तिथं आपलं एक मत वाया जाईल असा विचार करायचा नाही. तिथं आपण आपलंही मत करायचं. इतर मित्र जातींचं जे आहे ते मित्र जातींचं मत देखील तिथे खेचून आणायचं. आता मित्रजात कोण, हे जे आपल्याला मतदान देतील, लोकसभेला आपल्याला लक्षात आलेलं आहे, विधानसभेला पुन्हा एकदा संधी चालून आली सगळ्या जातींना की धनगरांची मित्रजात कोण, हे जे आपल्याला क्लिअर करायचंय. जिथं ज्याची संख्या मोठी असेल नंतर तिसऱ्या चौथ्या वेळेला आपल्याला विचार करायचा, तिथं त्यांना आपण संधी द्यायची जे आपल्यासोबत काम करायला तयार आहेत. तिसरी चौथी आघाडी आहे त्याच्यात देखील आपले काय उमेदवार उभे राहतील त्यांच्या पाठीमागे उभं राहिलं पाहिजे, हे देखील या ठिकाणी स्पष्ट केलेलं आहे. आणि त्याच्यामुळे जास्तीत जास्त उमेदवार उभं करणं, मतदान त्यांना करून घेणं आणि आपला उपद्रव मूल्य जो आहे, सोमनाथजींनी सांगितलं सुरुवातीच्या टप्प्यामध्ये, तो उपद्रव मूल्य जो आहे तो या महाराष्ट्रामध्ये धनगर जमातीनं आपल्याला उपद्रव मूल्य दाखवून देणं, हे देखील आजच्या या पत्रकार परिषदेमध्ये सांगितलेलं आहे. त्यानंतर 10 लाखाचा 1 मिलियन त्याला तुम्हाला रेव्हेन्यू किती येत असेल माहिती? तर या ठिकाणी शेवटचा मुद्दा होता जो प्रस्ताव मनोज जरांगे पाटील यांचा मागच्या रविवारी झालेल्या चर्चेतनं आपल्याशी काही संपर्क झालेले आहेत, संवाद झालेला आहे. एक प्रस्ताव आहे, सकल धनगर समाज आणि मराठा समाज असतील, बहुजन असतील, यांनी एकत्र येऊन ही विधानसभा लढवावी. त्याच्यावरती देखील आलेल्या प्रस्तावावरती आपण भाष्य केलेलं आहे. यामध्ये त्यांना आम्ही सांगितलं आणि त्यांना आपल्या ह्या चॅनलच्या माध्यमातून असेल किंवा पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आपण सांगतोय की तुमची भावना आम्हाला लोकसभेमध्ये जाणवलं, तुम्ही धनगरांचा एकमेव उमेदवार होता तो पराभूत केला. प्रस्थापित म्हणजे नेमके कोण हे तुमच्याकडनं स्पष्टता झाली पाहिजे, कारण की तुम्हाला प्रस्थापितांना पाडायचंय. परंतु मागच्या ह्याच्यात जर बघितलं आपण तर प्रस्थापितच निवडून आलेले आहेत. मग या विधानसभेला तुम्ही मोठा भाव म्हणता, आम्हाला छोटा भाव म्हणता, 2 कोटी लोकसंख्या तुमची मोठी असेल, मग छोटा भाव या बघितलं असेल आपल्याकडे शेतकऱ्यांच्या संस्कृतीमध्ये मोठ्या भावाला आणि छोट्या भावाच्या मताला फार महत्व असतं की तो हक्काने मागतो, त्याला पहिल्यांदा दिलं जातं. समजा जमिनीचं तुकडीकरण करायचंय किंवा काय मागायचंय तर त्याच्यात चांगली जमीन छोट्या भावाला दिली जाते, त्याला पहिला अधिकार दिला जातो मागायचा. ही मोठ्या भावाच्या मनाची उदारता असते. मग आपल्याला या मोठ्या भावाला सांगणं आहे, तुमची भावना जर खरोखरच चांगली असेल धनगर समाजाच्या प्रती, तर धनगर समाजाचे जिथे कुठे उमेदवार उभे असतील यावेळी विधानसभेला तुम्ही 25 आमदार निवडून आणून दाखवा, त्यांना मतदान करा. आम्ही 100% तुमच्यावरती विश्वास ठेवू छोटा भाव म्हणून. पण कधी जर तुम्ही मतदान केलं, निवडून आणलं, कारण की लोकसभेला तुम्ही पाडून दाखवलंय, तर तुमच्याकडे ज्यादा जबाबदारी आहे या विधानसभेला तुम्ही त्यांना निवडून आणणं आणि आपली भावना जी आहे ती प्रामाणिक आहे हे दाखवून द्यायची जबाबदारी आहे. तुमच्या विचार जो आलेला आहे, तुमचा जो काही प्रस्ताव आलेला आहे, आम्ही हेही सांगितलं की तुमचा प्रस्ताव आम्ही समाजासोबत चर्चा करू आणि समाजाकडनं, कारण की तुमचंच अजून लढण्याच्या बाबतीतली स्पष्टता नाही, त्यामुळं आम्ही काय करायचं काय नाही हे आम्ही समाजाशी चर्चा करूनच नंतर निर्णय घेऊ. मग यामध्ये मगाशी व्यंकटेश चामदार साहेबांनी जो सांगितला तशा पद्धतीची काय समीकरण होत असतील आणि तुम्ही आम्हाला आमच्या माणसांना सभागृहामध्ये 2 आकडी नंबर गाठून 25च्या वरचे आमचे उमेदवार निवडून आणण्याची जर तुम्ही त्या ठिकाणी ताकद लावून यावेळेस दाखवून दिलं, पुढच्या वेळेस धनगर समाज नक्कीच, कारण की 70 वर्ष या प्रस्थापित मंडळीला तुमच्याच माणसांना आम्ही मतदान करण्याचं काम केलेलं आहे. ही एकदा संधी धनगर जमातीच्या प्रामाणिक माणसांना द्या, जे अहिल्यादेवींचा वारसा सांगतात, लोक कल्याणकारी राज्य चालवण्याची ज्यांच्या क्षमता आहे, प्रामाणिकपण आहे. कारण की इथं बघितलं असेल या प्रस्थापित मंडळीनं महाराष्ट्रामध्ये लुटून सगळं भस्त करून टाकलेलं आहे आणि म्हणून सगळेजण मेटाकुटीला आलेले आहेत. हे सगळं आपल्या समोर ठेवलं की पत्रकार परिषदेच्या माध्यमातून माझी तमाम धनगर बांधवांना देखील विनंती आहे, आपले उमेदवार बघा, आपल्या मित्रजाती बघा. मित्रजाती म्हणजे कोण, आजवर आपण ज्यांना मदत केलेली आहे, आता आपल्याला कोण मदत करतंय का नाही, आणि जर मदत करणार नसतील तर ते आपले मित्रजात नाही. कारण की जर जे कोणी आपापल्याच जातीचं बघणार असतील तर धनगर या ठिकाणी पाण्याच्या काठावरती राहून नुसतं दगड टाकत बसणार नाहीत. यावेळी धनगर जमात ही पूर्ण ताकदीनं उठणार आहे, खडबडून जागी झालेली आहे, आपल्या हातून बरंच गेलेलं आहे, गमावलेलं आहे, हे देखील लक्षात आलेलं आहे. त्याच्यामुळं
ते मित्र जाती आहेत ज्या ज्या आपल्याला मदत करतील, त्यांना मदत करायची जे आपल्याला मदत करतील, ही भावना देखील आम्ही पत्रकार परिषदेच्या माध्यमातून या ठिकाणी मांडलेली आहे. आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये हीच आमची मित्रजात आणि तीच अशी मित्रजात, हे आता समीकरण तसंच राहील असं नाही चामणार सर. मित्रजात तीच आहे जी धनगरांना मतदान करायला तयार होईल. कारण की आजवर धनगरांच्या उमेदवारांना मतदान न करणारे काही विशिष्ट लोक असतील, यावेळी त्यांनी दाखवून द्यावं, आम्ही तुम्हाला मतदान करतो, तुमचे उमेदवार निवडून आणायला मदत करतो. प्रस्थापितांना पाडायचे, तुमचा अजेंडा आज प्रस्थापितांना पाडणं, आरक्षण हा विषय थोडासा बाजूला ठेवू, पण आज जर प्रस्थापितांना पाडणं हा तुमचा अजेंडा असेल तर त्याच्यात धनगर हे अत्यंत महत्वाची भूमिका पार पाडू शकतात. कारण की 94 मतदारसंघामध्ये धनगर जमातीचं मतदान 60,000 ते 1.25 लाखापर्यंत आहे. 122 विधानसभामध्ये धनगरांचं मतदान 5,000 ते 40,000 आहे. जवळपास 216 विधानसभामध्ये धनगर जमात फार निर्णायक जमात आहे, मतदानावरती प्रभाव टाकणारी आहे. फक्त ती एक गट नाही, सातत्याने कन्फ्युज राहिलेली वोट बँक आहे. ती ज्यावेळी वोट बँक इंटॅक्ट होते त्यावेळी सत्तांतर करून दाखवते. हे 95 ला देखील आपण अनुभवलेलं आहे, 2014 ला देखील आपण पाहिलेलं आहे. आणि म्हणून महाराष्ट्रातील तमाम धनगर बांधवांना मताचं मूल्य समजून घ्या. तुमचं उपद्रव मूल्य जर जाणवलं, दाखवलं, तर तुम्हाला सगळेजण दखल घेतील, तुमच्या माणसांची दखल घेतील. आणि म्हणून आपल्या सगळ्यांनी या विषयाकडे गांभीर्याने बघावं, हा एक आजच्या पत्रकार परिषदेतला मुद्दा होता. आणि आपण देखील सकल धनगर समाज महाराष्ट्र राज्यातील जिल्हा असतील, विभाग असतील, त्या ठिकाणी पत्रकार परिषदा झाले पाहिजे. आपल्या बांधवांच्या पर्यंत आपण पोहोचलं पाहिजे, पत्रक काढले पाहिजेत, प्रचार प्रसार सोशल मीडियाच्या माध्यमातून केला पाहिजे. धनगर फर्स्ट ही मोहीम आपण राबवली पाहिजे. आणि ह्या मोहिमेच्या आधारे काय नैतिक आहे, 70-80 लोक आपली उभी राहतील, त्याच्यातले काही निवडून येतील, 10, 12, 15 काही निवडून येतील, 20 निवडून येतील आणि बाकीचे पडतील. परंतु लढण्यातनं एक अनुभव येईल. उद्याच्या काळामध्ये आपण लढलो आणि कोणाला घरी बसवलं, कारण की 5,000, 500, 1,000, 1,500, 2,000, 5,000च्या फरकाने दीपक भाऊ चामनर सर उमेदवार यावेळेस निवडून येणार आहेत. आणि ही अतिशय चांगली संधी आपल्याला आपलं उपद्रव मूल्य दाखवण्याची. आणि म्हणून धनगर बांधवांना प्रतिनिधित्व करायचं असेल तर लढायला शिका, लढा, उभे राहा, जिंकायचा प्रयत्न करा. नाही जिंकता आलं तर त्या ठिकाणी प्रस्थापितांना पाडायची देखील ताकद ठेवा. त्यासाठी तुम्ही पडले तरी चालेल, पण प्रस्थापितांना या सत्तेतून हद्दपार करा, तरच हा महाराष्ट्र वाचणार आहे, आपण सगळे वाचणार आहे. आणि म्हणून जाती जातीची युती करा, या ठिकाणी राजकारणाची शेती करा, पण ती चांगली शेती करण्यासाठी या ठिकाणी मित्र जातींना जवळ करा. एवढंच या चर्चेच्या निमित्ताने सांगायचं. आजचा हा इतिवृत्तांत होता. सगळ्यांना आवाहन करतो आणि सगळ्यांनी आज या चर्चेसाठी वेळ दिला त्या मान्यवरांचं देखील मी मनापासून आभार मानतो आणि आजचा हा कार्यक्रम या ठिकाणी थांबवतो. धन्यवाद. जय मल्हार. शुभरात्री. धन्यवाद. जय मल्हार. शुभरात्री.